गौर बंजारा समाज का आरक्षण के लिए एल्गार ढोल ताशों की गूंज नारेबाजी के साथ आवाज बुलंद की। वर्धा जिले में आज बंजारा गौर समाज की ओर से आरक्षण की मांग को लेकर एक एल्गार किया गया। एसटी यानी कि अनुसूचित जनजाति प्रवर्ग से गौर बंजारा समाज को आरक्षण मिलना चाहिए। इस प्रमुख मांग को लेकर जिले भर के हजारों समाज बंधु बड़ी संख्या में वर्धा शहर में एकत्र हुए। वर्धा की कृषि उत्पन्न बाजार समिति क्षेत्र से यह मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में महिलाओं ने पारंपरिक वेशभूषा पहनकर भाग लिया। ढोल ताशों की गूंज नारेबाजी के साथ बंजारा समाज ने अपने अधिकारों के लिए आवाज बुलंद की। मोर्चे का मुख्य आकर्षण समाज की पारंपरिक संस्कृति को दर्शाने वाली वेशभूषा और झंडे रहे। हैदराबाद गजट के अनुसार बंजारा समाज को एसटी प्रवर्ग में शामिल किया जाए, इस मांग पर सरकार तुरंत निर्णय ले, ऐसी ठोस मांग आंदोलनकारियों ने की। इस मोर्चे में गौर बंजारा समाज के नेता, पदाधिकारी, युवा और महिलाएं बड़ी संख्या में शामिल हुई। बंजारा समाज का मत राज्य की राजनीति में निर्णायक भूमिका निभाता है। 65 विधायक और 10 सांसदों को चुनवाने में समाज का वोट महत्वपूर्ण है। इसलिए अगर हमारी न्यायोचित मांगों की अनदेखी की गई तो हम सरकार को घर का रास्ता दिखा देंगे, ऐसी चेतावनी बंजारा नेता संदेश चौहान ने दी। इस मोर्चे में कड़ी पुलिस बंदोबस्त देखा गया। रिपोर्ट रविराज गुघे, वर्धा। सांगू इच्छितो की मागील 3 सप्टेंबर पासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो आणि लाखोच्या संख्येने फार मोठ्या प्रमाणात गोरबंजारा समाजाचा मोर्चामध्ये समाविष्ट झालेत। मोठे आंदोलन झाले आहेत। एवढे आंदोलन करून जर सरकार दखल घेत नसेल तर याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सरकारला भोगावा लागेल। कारण हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता तर हैदराबाद गॅजेट मध्ये या समाजाची नोंद आदिवासी म्हणून आहे। एका समाजाला तुम्ही सख्याची वागणूक द्याल आणि दुसऱ्याला मावशीची वागणूक द्याल, हा समाज कदापि खपून घेणार नाही। हा समाज आता जागृत झालेला आहे, आक्रमक झालेला आहे आणि आधार फक्त हैदराबाद गॅजेटचाच नसून 1871 ते 1952 पर्यंत हा समाज क्रिमिनल ट्राइब म्हणून ओळखला गेलाय। सगळ्या जगाला माहित आहे। वेगवेगळे आयोग असतील, हिदायती आयोग असेल, भाटे आयोग असेल, थाडे आयोग असेल, एवढंच नव्हे तर बापट आयोग असेल, डीटीएनटी कमिशन असेल, सगळ्या कमिशनने त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे की या समाजाला, या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घ्यावं। परंतु हे सरकार त्याची दखल घेत नाही। याचे परिणाम या सरकारला निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ। आपल्या हरिभाऊ धोटे यांचा राठोड यांना 17 तारखेला आंदोलन होत आहे। म्हणजे आपल्या एकाच समाजात 2 वेगवेगळे मोर्चे उभारले गेले जाणार आहेत। नाही, कोणी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याचा विषय नाहीये। हरिभाऊ राठोडने जरी ते आंदोलन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं असेल तर ते अजून समाजाच्या वतीने त्याला सर्वसमावेशकपणा यायचा बाकी आहे। समाजाचा निर्णय अजून झालेला नाहीये। समाज बांधवांनी देखील याची नोंद घ्यावी, हीच मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय। मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मी सांगितलं की या समाजाचे निर्णायक मतदान आहेत। या मतदानावरती किमान 62 आमदार आणि 10 खासदार निवडून येतात। जर त्यांना आम्ही आमदार खासदार बनवू शकतो तर त्यांना त्यांचा घरचा रस्ता देखील आम्ही दाखवू शकतो। मला माहित आहे आंदोलन मोर्चाले सरकार भीत नाही, हे भीतात फक्त आणि मतदानाला, आणि त्याचाच वापर आम्ही करून त्यांना घरचा रस्ता दाखवू। तुमच्या आरक्षण मागणी निश्चित मी त्यांना ते सांगतोय, मी आधी पण सांगितलं आहे की आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाहीये। आजच मी एक न्यूज बघली ईटीव्ही वरती की एससी आणि एसटी मध्ये उपवर्गवारी करू शकतात। ऑगस्ट 1924 चा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की एससी आणि एसटी कॅटेगरी मध्ये उपवर्गवारी करून समाविष्ट करू शकतात। म्हणून त्याच आधारावरती कुणाच्या हिश्श्यातलं नको, उपवर्गवारी करून आम्ही मागतोय। म्हणून कुणाच्या ताटातलं आम्ही घेत नाही। म्हणून कुठल्याही समाज बांधवाने नाराज होण्याचं काही कारण नाहीये। ओबीसीने नाराज व्हायचं तर काही विशेष नाहीये, त्यांचा आणि एसटी एसटीचा काही संबंध नाहीये। आणि दुसरी बाब म्हणजे आदिवासी जे आहेत त्यांनाही त्यांच्यातला आम्ही मागत नाहीये, म्हणून त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाहीये। सरकार उगीच कुणाचे तरी झगडे लावून देण्याचं काम करते। यापासून सगळ्या समाज बांधवांनी कुठेतरी खबरदारी घ्यावी, ही माझी विनंती राहील। बंजारा समाजाचे जेवढे काय लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या लोकप्रतिनिधींची आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ आहे। आमची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। आम्ही त्यांच्याकडून कसल्या प्रकारची मदत घ्यायची, काय करायचं ते सगळे आमच्या स्टेट लेवलवरती बंजारा आरक्षण कृती समिती ठरलेली आहे। त्यांचं योगदान निश्चितच आमच्या पाठीशी आहे। वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येईल येत्या काळामध्ये।